की आजचं हे जे जग माहिती व तंत्रज्ञानाचं जग आहे, युग आहे, व आजच्या या युगात सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून मला वाटतं की जे काही चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेस स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व या अनुषंगाने नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या DBG महाविद्यालय त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ चिपळूण व क्युरियस माइंड ने आजचा हा कार्यक्रम अर्थातच संकल्पना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांचं परत एकदा मी हार्दिक स्वागत करतो व सर्व मान्यवरांना विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करूया. सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करण्यात आलेलं आहे. यांचे आपण पूजन महाराष्ट्रातून आंदोलन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. वेगळा असा कार्यक्रम अर्थात संकल्पना हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. केलंय व तो आपल्यासमोर प्रात्यक्षिक सादर करतोय. परत एकदा त्याचं हार्दिक स्वागत करूया. सचिव आपल्या सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो. आंबेडकर सरांचे गेलेलं आहे आपल्या महाविद्यालयाचं प्रोग्राम हा. येस, थँक्यू. आज आपण कशासाठी आलो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फक्त रोटरी क्लब काय असतं ते फक्त मी 1 मिनिटामध्ये तुम्हाला समजून सांगतो. रोटरी क्लब ऑफ चिपळूण, रोटरी क्लब हे समाजासाठी, शारीरिक याच्यासाठी आपल्याला मदत करत असते. आरोग्यविषयक, शैक्षणिक या बाबतीमध्ये सगळीकडे समाजासाठी मदत करणारी एक संस्था आहे. त्याच एक मुलांसाठी बालगोपाळ आपले जे आहेत त्यांच्यासाठी आपण रोबोटिक्स हे आजकाल काळाची गरज आहे याच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. रोबोटिक्स म्हणजे काय, रोबोटिक्सचे फायदे कसे होऊ शकतात तुम्हाला फक्त माहिती आहे. रोबोटिक्स म्हणजे काय, कसा त्याचा फायदा आहे, पुढे इन फ्युचर आपण त्याच्यात कसं करिअर करू शकतो हे आज या कार्यशाळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना एकदम उत्तम असं ज्ञान मिळणार आहे. याच्यासाठी आपल्याला दिग्गज पाहुणे पण लाभलेले आहेत. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. संकल्पनाची कल्पना महाराष्ट्रासमोर मांडली. रोटरी क्लब ऑफ चिपळूण DBG महाविद्यालय असे विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवत असतो. त्याचप्रमाणे शहरामध्ये राबवत असतो. की आजचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता काहीतरी नवीन संकल्पना घेऊन समोर आपण आलं पाहिजे व आजच्या या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात केलं पाहिजे हा या पाठीमागचा उद्देश आहे. त्यानंतर मी प्राथमिक संस्थान करते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले जे प्रमुख अतिथी आहेत त्यांचा आजचे जे आपल्याकडे 2 प्रमुख पाहुणे आहेत त्यापैकी पहिल्या पाहुण्यांसाठी आपल्याला ओळख करून देते. फ्लाईट लेफ्टनंट श्री मनोज जामसंडेकर सर यांच्याबद्दल आपल्याला सांगते. बी इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी केलेलं आहे आणि वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवी घेतल्यानंतर फ्लाईट लेफ्टनंट मनोज जामसंडेकर यांनी भारतीय हवाई दलामध्ये सेवा बजावली. त्यांच्या 8 वर्षाच्या सेवेमध्ये मनोज यांनी पिचोरा क्षेपणास्त्रांमधील लॉन्चर्समध्ये प्रभारी अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. निवृत्तीनंतर IT उद्योगामध्ये प्रवेश केल्यानंतर मनोज यांनी पुढचे दशक IBM आणि HCL सारख्या जागतिक प्रमुख कंपन्यांसोबत काम केलं. व्यापक अनुभव मिळवला आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी ते अद्ययावत राहिले. मानवी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये रोबोटिक्स आणि AI ची प्रमुख भूमिका यावर विश्वास ठेवून भारतातील मुलांना, विशेषतः तळागाळातील मुलांना रोबोटिक्स शिकवण्याचा संकल्प त्यांनी केला. मुलांच्या निर्मिती क्षमतेस मदत करण्याच्या त्यांच्या आवडीला पुढे नेण्यासाठी त्यांनी
क्युरियस माइंड या संस्थेची स्थापना केली. सरांच्या नेतृत्वाखाली क्युरियस माइंड तरुणांना पोषण देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा शोध घेण्यासाठी निर्माण करण्यात आलेली संस्था आहे आणि ती साकार करण्यास मदत करण्यासाठी ते वचनबद्ध आहे. तर असा आजचा हा आपण म्हणतो सदाचार संकल्पना दे जगी चांगले तेच आमच्या मनाले. तर संकल्पना 3.0 जे आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत, जो संकल्प त्यांनी केलेला आहे, त्यांना मी विनंती करते फ्लाईट लेफ्टनंट मनोज जामसेटेकर सर की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. डॉक्टर बापट सर, निनाद चव्हाण आणि व्यासपीठावरचे सर्व माननीय, त्याचबरोबर शिक्षकगण, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम नमस्कार. तुम्ही इथे आलात, बरं वाटलं. हाऊ इज द जोश? हाऊ इज द जोश? ओके, गुड. सगळे तयार आहात आजच्या कॉम्पिटिशनसाठी? ओके. ॲक्च्युली मी जास्त बोलणार नाही, अगदी 2 किंवा 3 वाक्यात बोलणार आहे. एक छान कोट आहे डॉक्टर रवींद्रनाथ टागोरांचं. एक चांगलं कोट आहे ते म्हणतात, मी कोट सांगत नाही, मराठीतून सांगतो. ते काय म्हणतात ते की मुलांना शिकवताना तुम्ही काय शिकला ते शिकवण्यापेक्षा त्यांना काय शिकायचं हे शिकवणं गरजेचं आहे. कारण त्यांचा काळच वेगळा आहे. ते ज्या काळी जन्माला आले तो काळ वेगळा आहे आणि त्या काळाप्रमाणे शिक्षण देणं हे महत्वाचं नाही. हे नाही की मी माझ्या वेळेस काय शिकलो ते त्यांना शिकवायचं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही ज्या काळात जन्माला आहात त्या काळामध्ये आता रोबोटिक्स हे खूप महत्वाचं झालेलं आहे. आणि रोबोटिक्स ही छोट्यासा जरी शब्द असला तरी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड आहेत. तर त्या गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. ते का आहे आपण दुपारी बोलणार आहोत. दुपारी तुमच्याशी माझं एक इंटरॅक्शन असेल पण तुम्हाला त्यावेळेला आपण बोलू. आता मी जास्त वेळ त्यात घेत नाहीये, पण तुम्हाला सर्वांना सांगतो की खूप मनापासून सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करा, जिंकायचा प्रयत्न करा, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जिंकायचा प्रयत्न करा. नाही जिंकला तर काही हरकत नाही, पुढच्या वेळेला पुन्हा चांगली तयारी करून परत या. ओके, एवढं बोलून मी माझं 4 शब्द संपवतो. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. श्री निनाद निलेश चव्हाण हे श्री निलेश शंकर चव्हाण यांचे सुपुत्र. स्कॉन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक औद्योगिक बांधकाम कंपनी आहे जी 2007 मध्ये श्री निलेश शंकर चव्हाण सर यांनी स्थापन केली. स्कॉन कंपनीचे मुख्य कार्यालय पुणे वारजे पुणे येथे आहे. राजस्थान, गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये प्रकल्प त्यांचे सुरू आहेत. सिव्हिल आणि एमपीटी सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे आहेत, कोका-कोला, विनंती ऑर्गॅनिक्स 12 फेस, येलोस्टोन, TNPL असे लोटे MIDC मध्ये त्यांचे प्रकल्प सुरू आहे. आणि हे कन्स्ट्रक्शन मध्ये प्रोजेक्ट्स त्यांचे आहेत. हिंडाल्को, जॉन डियर, अराई, सन फार्मास्युटिकल्स, स्कोडा आणि गिल्टी अशा MNC कंपनी सोबत ते काम करत आहेत. त्याच्यानंतर स्कॉन ग्रो फाउंडेशन ही संस्था त्यांनी 3 फेब्रुवारी 2021 मध्ये स्थापन केली. या अंडर CSR ऍक्टिव्हिटीज होतात. त्या अनुषंगाने 2021च्या पुरामध्ये स्कॉन ग्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ रोटरी क्लब आणि स्कॉन ग्रो म्हणून सामाजिक कार्य त्यांनी केलं. चिपळूणच्या पुरामध्ये सातत्याने 7 दिवस 40 स्कॉन टीम सोबत ते काम करत होते. प्राथमिक आणि आरोग्यविषयक सुविधा आणि जे खाणं त्यावेळेस आवश्यक होतं, राखी चढी याचं वाटप त्यावेळेस त्यांच्याकडनं करण्यात आलं. श्री निनाद निलेश चव्हाण यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मधून डिग्री प्राप्त केलेली आहे पुणे विद्यापीठातून आणि मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हे इंग्लंडमधून केलेलं असून तिथून परत आल्यानंतर त्यांनी स्कॉन कंपनी ही ऑफिशियली जॉईन केली आणि नुकताच स्कॉन विनर्स ऑफ द बेस्ट इंडस्ट्रियल प्रोजेक्ट 2024 हा पुरस्कार त्यांना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून प्राप्त झालेला आहे. तर असं हे एक व्यक्तिमत्व की कायम नवनिर्मितीला चालना देणार आणि त्यासाठीच आज आपण सगळेजण जमलेलो आहोत. त्यांना मी विनंती करते की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. गुड मॉर्निंग बॉयज, गर्ल्स, टीचर्स, प्रोफेसर्स आणि पुढे पॅनल. माझं नाव निनाद निलेश चव्हाण आहे. मॅडमनी सांगितलं तसं माझं मी पुण्यात बॉर्न आणि रेज आहे. पण
माझे वडील इथलेच आहेत. मार्गारामण आमचं मेन गाव आहे गुहागर रोडला. सो माझे वडील इकडनं त्यांनी शिकले मार्गारामणमध्ये, रत्नागिरीमध्ये डिप्लोमा केला आणि मग पुण्यात गेले. पुण्यात त्यांनी 2007 मध्ये स्कॉन प्रोजेक्टची स्थापना केली. आणि त्यानंतर आम्ही मॅडमने सांगितलं तसं सदर्न आणि वेस्टर्न इंडियामध्ये आमचे प्रोजेक्ट चालू आहे. तसंच पहिल्यापासून बाबांचा गावाकडे करत होता. मी पुण्यामध्ये वाढलो राहिलो असतो तरी वर्षातून एकदा गणपतीचे 10 दिवस मी गावाला येणं फिक्स असायचं मला. आणि लंडनवरून आल्यावर कोकोकोलाचा प्रोजेक्ट आम्हाला जस्ट मिळाला. मी आलो आणि 2 महिन्यात प्रोजेक्ट मिळाला. सो लकीली मी वर्षभर आता गावाकडे राहू शकतो. आता महिन्यात मी 1 विकेंड पुण्याला जातो आणि 3 विकेंड मार्गारामणला जातो. सो इवन बाबांना इथले असल्यामुळे त्यांना चॅरिटी बिगिन्स ॲट होम जसं म्हणतात तसं त्यांना या एरियासाठी खूप सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे. रत्नागिरी कोकणच इकडून. सो जेव्हा 2019 चिपळूणमध्ये फ्लड आलेला तेव्हा आज रात्री आम्हाला समजलं की फ्लड आला कारण म्हणजे काका आजी सगळे लोकांचे फोन लागत नव्हते. आणि पुढच्या दिवशी सकाळी बाबा 9 वाजता ऑफिसला गेले. 10 वाजता मीटिंग बसवली आणि 1 वाजता माझ्या सगळं आम्ही 40 लोक 3-4 ट्रक्स भरून सामान त्याच्यामध्ये आम्ही आमच्या स्टाफला सांगितलं की तुम्ही तुमचा तुमच्या घरी जावा, तुमचे जुने कपडे जे काही मला लागणाऱ्या गोष्टी त्या सगळ्या घेऊन घ्या. आम्ही ते 5-7 तास बसून सगळ्यांनी अख्खा फ्लोअरवर सगळा स्टाफ आपले सगळे इंजिनियर्स CAs BAs सगळे बसून कपडे सॉर्ट करतात. लहान मुलांचे वेगवेगळे पुऱ्या फ्लोअरवर राईस डाळ हे सगळं पॅकिंग आम्ही करत होतो. तेव्हा आम्ही ट्रक्स अँड ट्रक्स भरून फूड कपडे टूथब्रश टूथपेस्ट जे काही लागेल ते सगळं वुमेन्ससाठी शॉल्स स्वेटर सॅनिटरी पॅडपासून सगळं आम्ही जाऊन प्रोव्हाइड केलं. तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी वन्स इन अ लाईफ टाईम म्हणजे अनफॉर्च्युनेटली तसं झालेलं तेव्हा पुढे आला परत असं नको व्हायला पाहिजे. पण तो एक्सपिरियन्स मला मिळाला ते मी खूप लगेच समजलं. मी एकटा जवळ तेव्हा लहान होतो मी किती 12th का 13th मध्ये असतो मी फर्स्ट इयरला असेल मी. तेव्हा मी इंजिनियरच्या गाड्यामधून फिरतोय सगळं ते खूप वाईट एक्सपिरियन्स होतं. सो जसं सर मनोज सर जसं की टेक्नॉलॉजी किंवा क्युरियस माइंड जशी टेक्नॉलॉजी आणल्या ते मगाशी म्हणतात एकदम बरोबर आहे की बापट सरांपेक्षा आपण म्हणू शकतो मनोज सर लकी होते काळामुळे. त्यांच्यापेक्षा आम्ही सगळे लोक लकी आहोत. आमच्यापेक्षा हे सगळे लोक लकी आहेत कारण काळच चेंज होतोय. सो ह्यांना सगळ्यात जास्ती ॲडव्हान्टेज आहे. आणि मनोज सर जसं हे कॅम्पेन्स करत आहेत त्यामुळे खूप भारी अपॉर्च्युनिटी असते स्टुडंट्सला सगळं करण्याची. आपल्या इकडे पण इंडियन टोनी स्टार येऊ शकतो सरांच्या ट्रेनिंगमधून. आणि जे स्मॉल ग्रो फाउंडेशनबद्दल मॅडम बोलले तर आम्ही त्याच्यामधनं लास्ट इयर चिपळूणमध्ये आर्टिफिशियल फिटमेंट कॅम्प केलेला हात आणि पायांचा हँडिकॅपसाठी. तर त्याच्यामध्ये त्यावर्षी आम्हाला 75 लोकांना आम्ही देऊ शकतो हात पाय जे त्यांना रिक्वायर्ड होते सगळं. सो यावर्षी पण आम्ही 9 मार्चला तो प्रोग्राम करणार आहे. तो 2 स्टेजेसमध्ये असतो. 9 मार्चला होणार ते असणार मेजरमेंट प्रोग्राम जिथे ती टीम येणार सगळं मेजरमेंट घेऊन जाणार आणि मग 1 महिन्यानंतर ते घेऊन येणार हात किंवा पाय असेल तो आणि मग फिटमेंट प्रोग्राम आहे. तो 1-2 महिन्यामध्ये सगळ्या लोकांचं यावर्षी आमचा टार्गेट आहे 200 लोकांना तरी बेनिफिट मिळाला पाहिजे यावर्षी. आमचा कॉन्टॅक्ट आपल्याला नक्कीच धन्यवाद करायला आवडेल. आणि मला स्कॉन फाउंडेशन जे काही रिप्रेझेंटेटिव्ह काही इन्व्हाइट केलं थँक्यू म्हणतो. आणि तुम्हाला सगळ्यांना पण स्टुडंट्सला या कॉम्पिटिशनसाठी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. Good morning everyone. I am Swarangi Godekar from National English Medium School and Junior College, Standard 7. Today we are delighted to talk about the innovations that are revolutionizing agriculture, urban infrastructure and environmental conservation. Our focus will be on 4 main key areas: solar irrigation model, solar street lights, wastewater treatment and drip irrigation. So let me begin with solar irrigation model. The solar panels present over here convert the sunlight into electricity, which also do not harm to our environment. Here are the solar panels. Through this, the light is being generated and
it is working so nicely. So now let me move on. So next let me begin with our wastewater treatment model. Wastewater treatment model is so useful for us as the wastewater used in industrial areas is being transferred to it and then it is cleaned and again released into environment or being used for agricultural or industrial purposes. Wise. Thank you. Good morning everyone. I am Shifa Saibole from National English Medium School and Junior College, Missouri, studying in standard grade 7 degree. So next let us move on solar street lights. Solar street lights are another remarkable innovation powered by sun. They consist of solar panels, batteries and energy efficient LED lights. This system stores solar energy during the day and provide illumination at night. They are also used in traffic signals and sensors. Thank you. Good morning. My name is Arya Ghap from National English Medium School from 7th standard. Today I am going to speak on sprinkler and drip irrigation. Modern irrigation techniques like sprinkler and drip irrigation are main on this area. Drip irrigation delivers directly to these areas and This is a wastewater treatment model. The water which is used in different industrial purposes is being cleaned. There are two sections, primary and secondary. The harmful chemicals used in it are being released or being separated from the water. Then by aeration process in the secondary area, it is being sent to the agricultural purposes or it is being released naturally in the rivers or in our environment. Thank you. Light falls on the solar panel. It generates electricity to street lights, and when it is also used in traffic signals and sensors like this, and it generates light in houses also. And its advantages are that we can minimal maintenance is there and in lower electricity bills are also. Thank you. गुड मॉर्निंग. आम्ही बनवले ही स्मार्ट वॉच कारण पुणे मुंबईसारख्या शहरात 24 तास वाहतूक चालू असते, म्हणून ह्या साईडला ब्रश व व्हॅक्यूम क्लिनर, ब्रश दूर पुढे नेणार व व्हॅक्यूम क्लिनर आत आणणार आणि पुढे मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात ते या पावड्याच्या टाईपनं आत येणार. थँक्यू. प्रमोद जाधव. नमस्कार, माझे नाव स्वराज वडवळकर. नमस्कार, माझे नाव संभावंकर हागे. आम्ही दालोबा हायस्कूलचे विद्यार्थी आहोत. आमच्या मॉडेलचे नाव आहे लाईव्ह सेमिस्ट्री, म्हणजे शेतकऱ्याचे जीवन वाचवणारी काठी. जेव्हा शेतकरी ही काठी घेऊन रानात किंवा जंगलात जातो तेव्हा त्याला साप चावण्याची भीती असते. या काठीचा उपयोग शेतकरी तेव्हा करू शकतो कारण ही काठी जेव्हा टेकत शेतकरी चालतो तेव्हा या काठीतून व्हायब्रेशन निर्माण होतं व साप दूर पडतो. या काठीमध्ये प्रथम उपचारासाठी सोय ठेवलेली आहे. तसेच ही काठी सोलर पॅनलवर चालते. तसेच शेतकरी रात्री बाहेर पडल्यावर लाईट देखील ठेवलेली आहे. योगेश्वर ओंकार झाले आणि युनायटेड स्कूल हे आहे एरोप्लेन. त्याचं नाव आहे F-22 रॅप्टर आणि हे फवारणी करण्यासाठी शेतामध्ये किंवा मग जंगली प्राण्यांना पळवण्यासाठी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी याचा उपयोग करू शकतो. हे ट्रान्समीटरशी कनेक्ट आहे आणि ह्याच्या आतमध्ये रिसिव्हर आहे आणि हे BLDC ब्रशलेस मोटर आहे 2200 त्याला 9045 नंबरचा प्रोफाईल आहे आणि ह्याच्या आतमध्ये लिपो बॅटरी आहे आणि ही लिपो बॅटरी ESCशी कनेक्ट आहे. ती रिसिव्हरला जोडते. Good morning, sir. We are from Standard 7 from Merimata School here. We had prepared a model of heart. Heart is a special organ which is situated to the left side of our chest. Heart has 4 chambers. 2 upper chambers are called right atrium and left atrium, and 2 lower chambers are called left ventricle and right ventricle. Superior, inferior vena cava carries deoxygenated blood to right atrium. Right atrium carries deoxygenated blood to right ventricle. Right ventricle carries deoxygenated blood to pulmonary veins for oxygenation. Pulmonary veins oxygenate that blood and that is passed to left artery.
Left atrium carries the oxygenated blood to left ventricle. It is passed through all the parts of our body from left ventricle. This is how our heart functions. Thank you for your expressions and appreciation. Our project name is Hydroelectricity Working Model. For this project, we use battery, switch, DC motor, wire, LED light, water tap, ice cream sticks, plastic tray, etc. For this project, we use a hydroelectricity working model demonstrates how water is used to generate electricity. The model uses kinetic energy of flowing water to turn a turbine, which then powers a generator to produce electricity. When water flows through pipe into a turbine, the water pushes against the turbine blades, causing them to spin. Now the spinning turbine blades power a generator to produce electricity. The electricity is then fed into the electrical grid. This way the electricity is produced. It does not harm the environment as much as fossil fuels like oil or coal do. A hydroelectricity is very powerful and safe and produces no waste. Thank you. My name is Shubham Yasai, standard. We the students of Peace Society Suresh Damodar Gadre English Medium School. This automatic closed stand is designed to keep your closed stand from unacceptable rain. Our project name is Save and Return Unacceptable Rain. This automatic closed stand keep your closed stand by detecting when it senses rain. For this project, we use shaving blade as a sensor, battery, chopstick, cutter wheel, DC motor, and wires for connection. When the sensor is right, the servo keeps the stand open. Now when the raindrops fall on the sensor, the rain detects the rain and the stand slowly extends. I am studying in 4th standard. I am a student of Gujarat English Medium School, My project name is Natural Farming and Soilless Farming. Natural farming is a chemical-free organic farming method that integrates crops, trees and livestock. So what are the benefits of natural farming? Sustainable. Natural farming can have reverse utilization of natural resources. Costly effect. Natural farming can have reduced the cost of production and increase the farmer's income. Environmentally friendly. Natural farming can have conserved resources and ensure safe and healthy soil, environment and food. Biogas plant. Biogas plant is a facility that produces biogas from organic waste like food scrap and animal waste that we can use for cooking. Rainwater harvesting. Rainwater harvesting is a process of collecting and storing rainwater instead of letting it run off. That we can use for cooking, home and farming. Solar panel. Solar panel is a device that converts sunlight into electricity. Aeroponics. Aeroponics is a method of growing plant in air without soil using a nutrition-rich mix to nutrients to root. It is a good option for growing green leafy vegetables and shrubs. So the benefits of aeroponics. First, reduce the risk of pest and diseases. Second, precise control. Third, saving space. Fourth, environmental control. Fifth, water conservation. Hydroponic is a method of growing plants on the water-based nutrient solution instead of soil. So the benefits of hydroponics: use less water and land, more control over growing conditions, more sustainable, can be used in place where soil-based farming isn't possible. Vertical farming is a method of growing plants instead of soil. So the benefits of vertical farming: year-round production, fresh produce, conservation. Vertical farming is ideal for people who live in cities and have limited space. On this condition, I would like to highlight that in current trade, natural farming is very helpful in the field of agriculture, rural development and also in environment. Thank you. Animal farm. Natural farming.
Rain water harvesting, solar street light, solar panel, hydroponic farming, aeroponic farming, vertical farming, है क्लोज करेंगे, सारे मैनुअल अंदर रखेंगे। डिस्टन्स जर 50 आहे, आम्ही तुमचा ब्रिज काय करणार इथे ठेवणार आणि मधी वेट टाकणार. ओके. आणि तुमचा ब्रिज समज 500 ग्राम वजन घेतला तर तुमचा 500 ग्राम नोट होणार. मग 750 ग्राम तर तो फेल झाला तर तुमचा ब्रिजचा वेट किती आहे 500 ग्राम. ओके. जसा पुढाचा स्ट्रॉंगेस्ट ब्रिज असणार मध्ये नो डाऊट. ओके. नेक्स्ट ब्रिज आहे ना त्याचा विड्थ रुंदी 5 सेंटीमीटर असायला हवी मिनिमम. तुम्ही मग 5 करा, 6 करा, 7 करा, 8 करा, पण 4 केली तर डिस्क्वालिफाय. तुम्ही असं अशी ब्रिज करू नाही शकत. किती असायला हवी 5. मग त्याच्यावरती तुम्ही किती पण करा. आणि लांबी किती असायला हवी 50. तुम्ही 60 करा, 70 करा, 80 करा, पण काय होणार जितकी लांबी वाढणार What is bouncing back of light from reflection? एक खरं सांगू का तुमच्याकडे ना कॉन्फिडन्स नाही. मेन म्हणजे कसं माहिती का, मी जर हरलो तर हार जीत तर होतच असते, पण तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे. आता किती छान कोणते आन्सर देताय तुम्ही, म्हणजे असं पण नव्हे गुपचूप देताय, बिनधास्तपणे बोलताय तुम्ही. येस. आणि ही एक्झाम आपली तुमची जनरल होती, म्हणजे असं हे नव्हतं टेक्स्टबुक रिलेटेड वगैरे असं काही नाही. आणि उत्तरं खूप छान देताय. अजून असतं तर मजा आली असती. नेक्स्ट टाइम. येस. थँक्यू. Okay, what is the full form of DRDO? Defense Research and Damaging Organization. I am wrong. Okay. What is the name of force that resists the motion of an object? Okay, this is easy. What is the name of the virtual assistant developed by Apple? Siri. What? Siri. You are sure it is not Alexa? No.
How many say it is Alexa? Virtual assistant of Apple is Siri. Who is the inventor for artificial intelligence? Who? John McCarthy. That is the right answer. Please is that don't shout out or don't prompt answers. Okay? If our contestants are unable to answer, the questions will obviously come to you. Okay? So you have a fair chance to win some prizes. Maybe if the organizers have kept. तुम्हाला उत्तरे येत असतील तरीही तुम्ही ती सांगू नये अशी आमची अपेक्षा. तुम्हाला आम्ही एक संधी दिली आहे. प्रत्येकाने प्रिलिमिनरी राऊंड मध्ये भाग घेतला आणि त्यामधून आम्हाला बेस्ट कंटेस्टंट इथे मिळालेले आहे. तर तुम्हाला आम्ही एक संधी दिली आहे आणि त्यामधून बेस्ट कंटेस्टंट इथे आहे. एवढीच आमची अपेक्षा आहे की तुम्हाला उत्तरे येत असतील तर ती प्रॉम्प्ट करू नये. कृपया तुम्ही प्रॉम्प्ट करू नये. एवढीच अपेक्षा आहे. प्रॉमिस? ओके. तर आपण सुरुवात करूया. मी मराठी आणि इंग्लिश दोघांचा मेळ घेऊन ही स्पर्धा घडवून आणणार आहे. तर पहिला राऊंड मी घेणार आहे. दुसरे 2 राऊंड दत्तराज घेणार आहे आणि परत अखेरचा राऊंड जो आहे तो मीच घेणार आहे. तर आपण सुरुवात करूया पहिल्या फेरीला. प्रत्येक फेरीला जे नियम असतील ते सुरुवातीला मी सांगणार किंवा दत्तराज सांगणार आहे. तर पहिल्या फेरीला सुरुवात करूया. Each direct questions carries 20 points. Past questions carry 10 points आणि 5 negative points for incorrect answer. समजलं? प्रत्येकाला समजलं? ओके. आपण एक छोटीशी मॉडिफिकेशन करू. आपण ओके. So we made it more easy for you now. Okay. So don't have any doubt. If you think you can answer, if you feel that the answer may be correct, please go for it. Okay, so each direct question carries 20 points. What is the scientific name of man, human being? So unless I give you the mic, don't answer. Okay, so this was the first one, so you said it immediately. So I will get the mic to you, then you can answer. Speak into the mic. Homo sapien. Homo sapiens is the right answer, and they get 10 points, 20 points. They get 20 points. So Yogesh sir is helping us with the scores. So number 7 has disappeared now. So now you have your other choices left out for you. Which number would you choose? Okay, so Dattaraj, they have chosen number 1. The filament in the electric bulb is made up of which element? Tungsten. Tungsten is the right answer and they get 20 points for this. For you, the numbers left out are 2, 3, 4, 5, 6, 8, 9 and 10. So they have gone for number 3. Which gas is commonly used in the manufacturing of soft drinks? Carbon dioxide. Carbon dioxide is the right answer. And they get 20 points for you. And if I have been very polite to tell you that you should not prompt the answers, and if at all we find anyone prompting, we will have to escort you out of the hall. Please. समजा मी खूप नम्रपणे तुम्हाला सांगितलं की तुम्ही उत्तर प्रॉम्प्ट करू नका, पण तरीही आम्हाला कोणी असं सापडलं तर आपल्याला काही उपाय होणार नाही माझ्याकडे. मी सांगणार काय मार्शल आउट करून टाकणार हॉलमध्ये. ओके, सो दे गॉन फॉर नंबर 6. Which metal is liquid at the room temperature?
Okay, so she wants to give the answer. Mercury. Mercury is the right answer. And they get 20 points for this. Round will have direct questions, 20 points. But the questions will not be passed in this round. Okay. So if you are unable to answer, it will go to the audience. Okay. So you will have ample amount of opportunities to answer this. Okay. So let us go to the next slide. Identify. A register. That is a register. So the quiz seems to be very easy for you. So all the schools are quite smart. So I will request Yogesh sir to announce the score after the round. At the end of round 2, team 2, team 3 and team 4 have tied with 40 points, and leading currently is team 1 with 60 points. So all the questions are visual ones, okay, and a bit distinct from the rest of the quiz. Okay, so can we have the slide? Identify the personality. Homi Baba. So Homi Baba is the right answer. Now we have a question for the other team. Identify the personality. Incorrect. So anyone in the audience? Okay, C.V. Raman is the right answer, and International. So ACB International School are at the second place. We get clear results for the quiz. And capturing all this, Raju from Crime TV. स्कोला झाला होता हा प्रोग्राम. सेकंड पणजीला जिथे सीएम साहेब स्वतः आले होते आणि त्यांनी एवढे छान रेकमेंड केले की यांना की खूप छान प्रोग्राम वगैरे या पद्धतीने. आणि तिसरा आपल्या महाराष्ट्रामध्ये चिपळूणमध्ये झाला. येस, या पद्धतीने. त्याच्यानंतर कल्पक, येस, कल्पक यांनी मला एवढी मदत केली की स्वतः ते इन्स्पेक्ट करण्यासाठी आले होते आणि प्रोग्रामला सगळं त्यांनी चेक केलं की ते बोलले की येस, मस्त स्पेस आहे, सगळं छान पैकी आणि एकदम स्मूथली रन केलं. रिअली प्रत्येकाने त्यांना टाळ्या देणं गरजेचं आहे. खरोखर शौनक, प्रकाशजी, टीकाजी, दत्तराज आणि यांना मी खरोखर बोलेन. आणि यांचे मेन बॉस योगेशजी, योगेश सर, यांच्यासाठी बिग हँड झालंच पाहिजे कारण की हे सगळं ऑर्गनाईज करणारे योगेश केसर आणि मेन डायरेक्टर होते आपले मनोज दामसंडेकर सर. यांची ती संकल्पना होती आणि ते सगळे हे रन करतात. परत एकदा कार्यक्रम शुद्ध पद्धतीने मला वाटेल या प्रोडक्टनुसार 120+ तुम्ही रोबोट बनवू शकता. 120+ म्हणजे एका शाळेने जर एक रोबोट जर घेतला, सर्व मॅन्युअल त्याच्यामध्ये आहे, तर तुम्ही नक्कीच त्याला मुलांसाठी मोटिवेट करण्यासाठी करा. येस, मुलं इंडिव्हिज्युअल पण येऊ शकतात किंवा कसे. हँड ओव्हर टू just one information. The kit that you have been using, can construct 15 models. 15. Can you guess what is the cost of the kit? 2,500. So you can construct 15 models. So we have 6 kits like this. All information is available on the website. Most importantly, we have our own WhatsApp channel. Many of you have been added to the group of Today's Community, and we send the link of the WhatsApp channel on the link on the list.
5.0, 6.0 पण होणार आहे. 2.0 मध्ये, सॉरी 3.0 मध्ये 2 किंवा 3 टीम गोव्यापासून they came for participation. So yes, Goa team, parents and their parents have traveled along with them. The Goa team, their parents have traveled along with them. So I wish eventually when we do 4.0, wherever it may be, I don't know, I wish some of you can also travel to Goa place. Okay, but I think most probably it looks like in Madgaon, Goa. So I invite all the parents and the teachers and Rotary Club, the winners of this contest. You can get them to Goa. काय होतं आपण मॅनेज करूया. So all winning teams gets a free trip to Goa sponsored by Rotary Club. Date is March 1st. विद्यार्थ्यांच्या बरोबर राहील त्यांचे टीचर्स, पेरेंट्स. आणि कसं काय वाटलं इथे तुम्हाला या स्पर्धेमध्ये? तुमच्या सर्व उत्साहामुळे आता कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला आणि गेले काही दिवस सर्व या टीमने मेहनत केलेली आहे. ती मेहनतीचं चांगलं फळ आज मिळालं. विद्यार्थ्यांनाही खूप काही शिकायला मिळालं आणि भविष्यातील तुमची करिअर मोठं झाल्यावर